नमस्कार. मी शामराव कावळे, महाराष्ट्र जीवन न्यूज, नांदेड जिल्हा प्रतिनिधी. मित्रहो, मागील काही दिवसापासून आपण सोलापूर जिल्ह्यातील चोलेश्वरी या गावी उषा साठे या मातंग महिलेची सचिन देशमुख या जातीवाद्यानं तिच्या डोक्यात गोळी घालून हत्या केली याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या व्हिडिओ क्लिप बघितल्या. विशेष म्हणजे हे कुटुंब त्या घरी राबणारं, त्या गावात बहुसंख्य हे धनदांडगे, एक मातंग आणि दुसरा लोहार, अशी दोनच इतर जातीचे घर. तेव्हा या कुटुंबांना त्यांच्या घरी राबणं कर्मप्राप्तच होतं. तेव्हा या जातदांडग्याची, धनदांडग्याची त्या गावात या अल्पसंख्याकावर किती दहशत, किती वचक असेल याचा विचार न केलेलाच बरा. तेव्हा मित्रहो, मी तुम्हाला एका मुख्य मुद्द्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहोत. तो म्हणजे ज्यावेळेस या देशमुखनं त्या महिलेच्या डोक्यात गोळी घालून खून करण्या अगोदर, तू मला शरीर सुख दे, मी तुझ्या मुलाला बाहेर काढतो, म्हणजे उषासाठी या महिलेचा मुलगा, त्याच्यावर एक कुठला तरी गुन्हा होता आणि तो पोलिसाच्या कस्टडीत होता, असं वगैरे वगैरे कळते. तेव्हा मला एका गोष्टीकडे आपणा सगळ्याचं लक्ष वेधू इच्छितो की जर या मुलाकडून तसा काही गुन्हा घडला असेल तर त्याचं आपण समर्थन करू शकत नाही. त्याला त्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे. पण कदाचित त्या महिलेचा, असह्य महिलेचा फायदा घेण्यासाठी कदाचित ह्या सचिन देशमुखनंच एखादा पूर्वनियोजित कट करून त्या मुलावर तसा गुन्हा दाखल केला का? कारण ह्या लोकांचे सरकार दरबारी वजन असते, त्यामुळे हे लोक काहीही करू शकतात. तेव्हा याचं उदाहरण, जेव्हा या महिलेच्या डोक्यात गोळी घातली त्यावेळेस तेथील तपास अधिकारी वाळके हा त्या आरोपीचे जुजबी जबाब नोंदवून घेतो. कसे की पिसाळ्या कुत्र्याला गोळी मारता महिलेला लागली, पिस्तूल साफ करता करता महिलेला गोळी लागली. हे अशा प्रकारे हे सरकार दरबारचे लोक या जात दांडग्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मला असं म्हणायचं, कदाचित यांनीच एखादा कट करून त्या मुलाला अटकवलं का? जर तसं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि असह्य महिलेचा किंवा असह्य कुटुंबाचा येन प्रकारे फायदा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे सदरील खटला हा नरसापूरप्रमाणेच अतिजलद न्यायालयात चालवून त्या कुटुंबास न्याय मिळणे गरजेचे आहे. धन्यवाद. जय भीम.